सरकार जरी दुर्लक्ष करत असलं तरी हे सेलिब्रिटीज मात्र त्यांना पाठिंबा देताना दिसतात। आपण यानंतरच्या बातमीकडे जाऊयात। अकोल्यात साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। हिवरखेडसह अन्य गावातील शेतात साचलेल्या पाण्याच्या समस्येची बातमी साम टीव्हीने दाखवली होती आणि त्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे। रेल्वे विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय आणि या इम्पॅक्ट नंतर शेतकऱ्यांनी साम टीव्हीचे आभारही मानले। आता प्रशासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी केली जाते। साम टीव्हीने या सर्व बातमीची दखल घेतली आणि ग्राउंड रिपोर्ट केला आणि ग्राउंड रिपोर्ट केल्यावर तुम्ही माझ्या मागे बघताय की काल संध्याकाळी आज सकाळी हे त्यांची यंत्रणा खडबडून समोर आली आणि हे पाणी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा एवढा मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे हे आता सध्या वेळेवर निघणं फार कठीण आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, पण साम टीव्हीने जी बातमी लावली त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळताना आम्हाला दिसतोय। आपले तिथले प्रतिनिधी अक्षय गवळी आपल्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहतोय साम टीव्हीचा इम्पॅक्ट तिथे दिसून येतोय, शेतकऱ्यांनीही आभार मानलेत, मात्र प्रशासनाची मदत कुठवर आली आहे, कधी पोहोचणार आहे? निश्चितच साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट या ठिकाणी म्हणता येईल। अकोल्यातल्या हिवरखेड या ठिकाणी जर पाहायला गेलं तर परिसरातील जवळपास 4 ते 5 गावांना याचा मोठा फटका बसला होता। शेतशिवारामध्ये रेल्वे विकासाच्या नावाखाली जवळपास शेकडो शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली गेली होती। हजारो एकर शेती अक्षरशः जलमय झाले होते। तब्बल 3 ते 5 फुटापर्यंत पाणी शेतामध्ये साचले होते। यामुळे जर पाहायला गेलं तर शेतकरी खरीप हंगामापासून कदाचित दूर आले होते, वंचित होते। अनेकांनी पेरण्या केल्या होत्या, मात्र त्यांची जी पेरणी होती अक्षरशः पाण्याखाली गेली होती। या संदर्भात आपण बातमी दाखवली होती। आज रेल्वे प्रशासनाला याची जाग आलेली आहे आणि जे जेसीबीच्या सहाय्याने पाणीची वाट काढण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र पाणी मोठं जास्त प्रमाणात असल्यामुळे कुठेतरी पाणी निघणं कठीणच आहे। त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांना कुठेतरी नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी करतायत। नक्कीच अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची आस लागलेली आहे। पाणी काढण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहेत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।